आत्ता प्लेऑफमध्ये आलेल्या 4 पैकी 3 टीमांनी ऑलरेडी एकदा ना एकदा तरी IPL ट्रॉफी जिंकलेली आहे. फक्त आपल्या RCBनेच नाही जिंकली. तर आता RCBला लास्टच्या 3 पैकी 3 नॉकआउट मॅच खेळून एकदा तरी ट्रॉफी जिंकायची यावेळेस. आज राजस्थान बरोबर RCB जर जिंकली ना तर सनरायझर बरोबरचा सगळा बदला RCBला परत घेता येईल. मागच्या वेळेस 287 रन केले होते RCB समोर. पण आता काही करून दोघांची मॅच झाली पाहिजे. RCBने सगळा बदला घेतला पाहिजे याच वर्षी. येत्या 2-3 वर्षामध्येच RCBमध्ये ना विराट दिसेल, ना फाफ डु प्लेसी, ना दिनेश कार्तिक, ना मॅक्सवेल. सो आत्ताच मस्त स्क्वॉड झालाय. या चौघांच्या हजेरीमध्ये RCB यावर्षी ट्रॉफी जिंकली पाहिजे. CSKला हरवून RCB जर आता प्लेऑफमध्ये गेलीच आहे ना तर कोणत्या पण परिस्थितीमध्ये कोणत्या पण किमतीवर RCBने फायनल मारलीच पाहिजे. कारण आपला थाला तर बाहेर गेलाय तिथपर्यंत ठीक आहे, पण आपल्या चिकूने तरी IPLची ट्रॉफी यावर्षी हातात घेतलीच पाहिजे. आजची मॅच जिंकून RCB फॅनला हेच बोलत राहायचे, ए साला कप नाम दे, अगले साल कप नाम दे, बाद झाला आता.